नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून घेण्यात आलेले प्रश्न आहेत। मुख्यतः हे जे प्रश्न आहेत पहा पुणे पोलीस भरती आणि मुंबई पोलीस भरती या दोन जिल्ह्यांसाठी खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत, म्हणून आपण हे प्रश्न रिपीटेड प्रश्न घेत आहोत। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे पीडीएफ आपल्याला फ्री मध्ये मिळून जाईल। आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेमध्ये किती तासांचा फरक आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या, म्हणजे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, दोन जिल्हे आहेत सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश, यांच्या स्थानिक वेळेमध्ये किती तासांचा फरक आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर 2 तासांचा फरक। पहा, 2 तासांचा फरक आहे सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यांच्या स्थानिक वेळेमध्ये। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2019, 2023 आणि 2024 या तीनही वर्षी विचारण्यात आलेला आहे। प्रश्न यानंतरचा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही? पहा, जो चीन देश आहे तर चीन देशाची म्हणजे असा चीन देश आहे ना, तर चीन देशाची बॉर्डर कोणत्या राज्याला लागून नाही, म्हणजे त्याचा स्पर्श होत नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर बिहार हे जे राज्य आहे, भारतातील बिहार राज्य, लक्षात ठेवा भारतामधील बिहार राज्य जे आहे ते चीनच्या बॉर्डरला लागून येत नाही। यामध्ये जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे आणि सिक्कीम आहे, हे जे तीनही राज्य आहेत यांची जी बॉर्डर आहे तर ती टच करते पहा चीनच्या बॉर्डरला, पण बिहारची होत नाही। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे? या ठिकाणी पहा, आपल्याला 2 प्रश्न या ठिकाणी देखील तयार होत आहेत। पहिला प्रश्न, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणतं आहे? तर लक्षात ठेवा शिवसमुद्रम, शिवसमुद्रम हे जे आहे हे भारतातील पहिलं जलविद्युत केंद्र आहे। दुसरा प्रश्न काय आहे की तो कोणत्या नदीवरती स्थित आहे? तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर कावेरी नदी जी आहे, कावेरी नदी वरती ते स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभयारण्य ओळखले जाते? महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे अभयारण्य। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती जी झाली पहा 2019 ला आणि 2023 ला जी झाली, तर त्या दोन्हीही वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता। आणि हाच प्रश्न आपल्याला 2019च्या वनरक्षक भरतीसाठी जवळपास 6 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे। आणि पोलीस भरतीचा जर विचार केला तर पहा 2018 ला विचारलाय, 2022 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे। महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणतं अभयारण्य ओळखलं जातं? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3, नांदूर मधमेश्वर हे जे अभयारण्य आहे याला राज्यातील आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील भरतपूर म्हणतात। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेले आहे? पहा, कार्बन मुक्त राज्य, सर्वात पहिलं कार्बन मुक्त राज्य कोणतं आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। कार्बन मुक्त राज्य झालेलं कोणतं आहे? तर सर्वात पहिल्यांदा हिमाचल प्रदेश हे जे आहे हे कार्बन मुक्त राज्य झालेलं आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती? हा प्रश्न इतिहासाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा, तर पाश्चात्य शिक्षण म्हणजे वेस्टर्न शिक्षण आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी इंडियन अकॅडमी ही जी आहे ही एक संस्था स्थापन केली होती, तर ती कोणी केली होती? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, स्वामी दयानंद सरस्वती यांनी इंडियन अकॅडमीची स्थापना केली होती। तिचं कारण काय होतं? तर पाश्चात्य शिक्षण आणि संस्कृतीचा अभ्यास करण्याचा हेतू होता। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता होईल? मित्रांनो, वाक्प्रचार म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका वाक्यात
असे जे प्रश्न असतात आपल्याला मराठी व्याकरणामध्ये हे खूप वेळा विचारण्यात येत आहेत. तर उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय होतो पहा. ऑप्शन क्रमांक 4 वैभव प्राप्त होणे म्हणजेच उखळ पांढरं होणे. तर मित्रांनो पहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द या सर्वांचे आपण व्हिडिओज घेतलेले आहेत. त्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते. मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी कन्फ्यूज होणारे विद्यार्थी आपले भरपूर असणार आहेत, कारण हा प्रश्न आहेच तसा की त्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जाऊ शकतो. जगातील सर्वात मोठं स्टेडियम कोणतं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. लक्षात ठेवा, त्याचं नाव आधी वेगळं होतं, नंतर नाव चेंज करण्यात आलं. आणि त्या क्रिकेटच्या स्टेडियमचं उद्घाटन हे जे आहे हे ऑप्शन क्रमांक 2 तर रामनाथ कोविंद यांनी केलं होतं. कारण रामनाथ कोविंद त्यावेळी भारताचे आपले राष्ट्रपती होते आणि त्यांच्याद्वारे त्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नंतरचा प्रश्न आहे पहा, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. पाणी पंचायत संकल्पनेचे जनक. आतापर्यंत हा प्रश्न लातूर जिल्ह्यासाठी, लातूर जो जिल्हा आहे त्यासाठी 6 ते 7 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक हे विलासराव साळुंके यांना म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचंय, लातूर म्हटलं की भरपूर विद्यार्थी लगेच विलासराव देशमुख यांच्याकडे वळतील, पण विलासराव साळुंके यांना पाणी पंचायत संकल्पनेचे जनक असं म्हटलं जातं. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते. असा शब्द आहे पहा, शेवटच्या शब्दावरून पूर्ण वाक्य बदलतं. खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते. यामध्ये 3 असे आहेत की ते अध्यक्ष होते. अध्यक्ष कोण कोण होते पहा, वीरप्पा मोईली, मोरारजी देसाई, के हनुमंतय्या हे जे आहेत हे तिघही सुधारणा आयोगाचे अध्यक्ष झालेले होते, पण RS सरकारिया हे अध्यक्ष झालेले नव्हते. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. पहा, जागतिक विरोधी तंबाखू दिवस हा मित्रांनो प्रश्न दिनविशेषवरचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला दिनविशेष जर पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे पहा. आंतरराष्ट्रीय आणि जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष आपण दोन्ही दिनविशेषचे व्हिडिओज घेतलेले आहेत. जागतिक तंबाखू विरोधी दिवस हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 3 तर 31 मे दिवशी पाळला जातो. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविलेले आहे. पहा, ऑप्शन मध्ये असा एक राष्ट्रपती आहे की त्यांनी आतापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती पद जे आहे त्यांनी मिळवलेलं आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत. हे आतापर्यंत 2 वेळा भारताचे राष्ट्रपती म्हणून राहिलेले आहेत. या ठिकाणी एक त्यांच्याविषयी अजून एक प्रश्न आहे पहा, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 आणि त्यांचे म्हणजे भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते. या सिद्धांताचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाईल. किंवा हा जो थेरम आहे, हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे. सिद्धांत पहा काय आहे, वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते असा सिद्धांत कोणी मांडला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने मांडलेला सिद्धांत आहे. वायूचं आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दाची कशी जोडी तर चुकीची जोडी ओळखायची आहे. म्हणजे यामध्ये काही शब्द असणार आहेत विरुद्धार्थी आणि एक जोडी असणार आहे समानार्थी, तर त्यामधील आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. या ठिकाणी पहा, स्वाधीन पराधीन विरुद्धार्थी आहे, अनुकूल प्रतिकूल विरुद्धार्थी आहे, कृश आणि स्थूल हा देखील विरुद्धार्थी आहे. पण या ठिकाणी जाणता आणि समजदार हा जो शब्द आहे हा समानार्थी शब्दाची जोडी येते. पहा, जाणता म्हणजे ओळखणारा, समान आणि समजदार म्हणजे सुद्धा ओळखणारा म्हणजे समजून घेणारा. जाणता आणि समजदार ही जी आहे ही समानार्थाची जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिसांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. जे काही नक्षलवादी आहेत आणि त्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, अशा आत्मसमर्पण केलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी गडचिरोली पोलिसांनी एक नवीन प्रोजेक्ट किंवा उपक्रम जो आहे तो सुरू केला आहे आणि तो केला आहे पहा त्या ठिकाणच्या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्यांच्या मदतीने. तर तो उपक्रम किंवा तो प्रोजेक्ट कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर प्रोजेक्ट अग्निपंख म्हणून त्या प्रोजेक्टला ओळखलं जातं की त्या प्रोजेक्टद्वारे जे काही आत्मसमर्पण म्हणजे सरेंडर केलेले नक्षलवादी आहेत तर त्यांच्या कुटुंबियांना थोडीशी हेल्प करण्याच्या उद्देशाने. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. पहा, शब्दसमूहासाठी शब्द यावरही आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारले जातात, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न आपल्याला यावरती विचारले जातात. जाणून घेण्याची इच्छा असणारा, याला एक शब्द काय असणार आहे? हा शब्दसमूह झाला, त्यासाठी योग्य शब्द कोणता होईल? तर उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 2. तर जाणून घेण्याची इच्छा असणारा त्याला म्हटलं जातं पहा जिज्ञासू. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू खालीलपैकी कोण ठरली आहे? ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो प्रश्न विचारलाय, ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कोण आहे? यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा, त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे, कारण हा पहिली भारतीय महिला ऑलिम्पिकमधील कुस्तीपटू यावरती प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर साक्षी मलिक ही जी आहे ही अशी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली कुस्तीपटू की ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पोक्सो ऍक्ट किंवा पोक्सो कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित असणारा कायदा आहे? पहा, पोक्सो कायदा मित्रांनो यावरती आपल्याला पोलीस विभागाच्या प्रश्नसंच म्हणजे जे काही पोलिसांसाठी महत्त्वाचे प्रश्न असतात त्यावरती खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि पोक्सो ऍक्ट हा जो आहे हा लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारा कायदा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, मुख्याध्यापक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. पहा, मुख्याध्यापक हा जो शब्द आहे याचा संधी विग्रह आपल्याला करायचा आहे. मुख्य अध्यापक सरळ सरळ आपल्याला ओळखू येतं पहा, मुख्य अधिक अध्यापक म्हणजेच पहा मुख्याध्यापक. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सन 2008 मध्ये नक्षलवाद्यांविरोधात लढण्यासाठी कोणती बटालियन स्थापन केलेली आहे? लक्षात ठेवायचे, केंद्रीय राखीव पोलीस दल असं दिलंय त्यांनी, केंद्रीय दिलंय CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. या ठिकाणी पहा राज्य दिलेलं नाही म्हणजे SRPF साठी नाही, केंद्रीय राखीव पोलीस दलाने 2008 मध्ये नक्षलवाद्याविरोधात लढण्यासाठी एक बटालियन स्थापन केली होती. त्या बटालियनचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर कोब्रा बटालियन. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत त्यांचं रूपांतरित होतं? पहा, खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये 2 नद्या आहेत, भागीरथी आणि अलकनंदा, या एकत्र येतात आणि त्यांचं रूपांतर गंगा नदीमध्ये होतं. तर ते शहर कोणतं आहे लक्षात ठेवा मित्रांनो, ते शहर आहे पर्याय क्रमांक 1 देवप्रयाग हे शहर आहे. आणि देवप्रयाग हे जे शहर आहे हे कोणत्या राज्यात स्थित आहे हे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महिलांना अल्प दरात सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2018 पासून कोणती योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे आणि मुद्दा देखील हा महत्त्वाचा आहे. तर महिलांना कमी दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन देण्याचा एक उद्देश, त्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2018 पासून एक योजना सुरू केली आहे. ती योजना कोणती आहे? तर ती योजना आहे पहा अस्मिता योजना. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो 8 मार्च हा जो दिवस काय असतो तर जागतिक महिला दिन. पहा, जागतिक महिला दिन जो आहे तो असतो 8 मार्च. त्यामुळे तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्मिता योजना जी आहे तिची सुरुवात केलेली आहे. अस्मिता योजनेचा मुख्य उद्देश काय आहे की कमी पैशामध्ये महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळावे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 23 आहे, भारत आणि जपान यांच्या दरम्यान लष्कर दलाचे कोणते युद्ध सराव आयोजित करण्यात येतात? पहा, प्रत्येक देशामध्ये म्हणजे जे काही आपले मैत्री देश असणार आहे त्या देशामध्ये काही युद्धांचे सराव घेतले जातात. त्यापैकीच एक देश आहे आपला भारत आणि जपान. तर या दोन देशादरम्यान लष्कर दलाचा कोणता युद्ध सराव घेतला जातो? तर त्या युद्ध सरावाला म्हटलं जातं पहा धर्मा गार्डियन. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले? हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. वनरक्षक भरतीसाठी हा प्रश्न मित्रांनो खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. यावरती दोन प्रश्न आपल्याला वेगवेगळे तयार होतात. महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कधी स्थापन करण्यात आले? तर लक्षात ठेवा 1958 या वर्षी स्थापन करण्यात आले. ते कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलं? तर त्याचा जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक 4 तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ते तयार करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहिली महिला असा हा आपल्याला प्रश्न आहे. तर कशाच्या? SBIच्या अध्यक्षपदी पहिली महिला म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 अरुंधती भट्टाचार्य ह्या SBIच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून राहिलेल्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 साली खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे किंवा झाला होता? सूरजकुंड मेळावा 2020 कोणत्या राज्यामध्ये घेतला होता? तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 1 तर हरियाणा या राज्यामध्ये घेतला होता सूरजकुंड मेळावा 2020. प्रश्न 27 आहे, महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी डॅश ही इसवी सन 1936 मध्ये संस्था उघडली होती. या ठिकाणी सरळ प्रश्न असा विचारला आहे की महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणती संस्था उघडली होती? तर ती संस्था कोणती आहे पहा मित्रांनो, महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आणि ती संस्था आहे ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ. या ठिकाणी हे जे ग्राम आहे हे खालच्या ऑप्शन मधील ग्राम आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला PDF देताना हे कळून जाईल. तर ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ही संस्था महर्षी कर्वे यांनी सुरू केली होती खेडेगावामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी. कधी केली होती? 1936 या वर्षी केली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक गावात एक ग्रामपंचायत असेल अशी तरतूद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेला आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम जो आहे 1958चा त्यामधील एक असं कलम आहे की त्या कलमानुसार प्रत्येक गावात एक ग्रामपंचायत असणार अशी तरतूद केलेली आहे. आणि ते कलम आहे ऑप्शन क्रमांक 3 तर कलम 5 यानुसार प्रत्येक गावामध्ये एक ग्रामपंचायत असेल अशी तरतूद आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असतात? पहा, संविधानातील असं कोणता अनुच्छेद आहे की त्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद जे आहे हे लोकसभेला उत्तरदायी असतात? तर ते अनुच्छेद आहे पहा अनुच्छेद ऑप्शन क्रमांक 1 75. अनुच्छेद 75 जे आहे त्यानुसार मंत्री परिषद जे आहेत हे लोकसभेला उत्तरदायी असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महिलांना 50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून देण्यात आलेले आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर 50%. पहा, 50% आरक्षण आहे महिलांना. तर ते कोणत्या वर्षापासून देण्यात आलेलं आहे? तर ते वर्ष आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 तर 2011 या वर्षापासून. कधी? 2011 या वर्षापासून महिलांना आपल्या राज्यामध्ये 50% आरक्षण जे आहे हे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न. या 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरीला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळवायची असेल तर जॉईन करा आपल्या मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलला. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.